जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। लातूरनं सुद्धा सिद्ध केलं या राज्यात आम्ही सुद्धा कमी नाही। 5-6 घंटे झाले तरी रॅली आणि रॅलीचं ठिकाण येता येत नव्हतं। सरकारला माझी या लातूर नगरीतून विनंती आहे, मराठा समाजाचा हा आक्रोश समजून घ्या। मराठा समाज काही काम नाही म्हणून एकत्र येत नाहीये। आपल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा मराठा समाज एकवटलाय। ज्यांना आरक्षण आहे त्यांना याची किंमत नाही कळायची। विरोध करणं सोपं असतं, पण मिळवायला खूप मोठा संघर्ष करावा लागतो, लढा उभा करावा लागतो। छगन भुजबळला हे माहित नाही। कष्टानं कसं खावं लागतं आणि फुकट कसं खावं लागतं। छगन भुजबळ, तुला आरक्षण फुकट मिळालंय। मराठ्यांचं चोरून आरक्षण खातोय तू। तुला या आरक्षणाची किंमत नाही कळायची। ज्यानं कष्टातून आणि संघर्ष करून आरक्षण मिळालं त्यालाच आरक्षणाची किंमत माहिती, तुला नाही कळायची। मराठा आज 42 वर्षापासून संघर्ष करतोय, 1-2 दिवसापासून नाही। मराठा समाजालाही वाटतंय माझ्याही मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे। आमचं 16% आरक्षण छगन भुजबळला घेतलं। फुकट खायला गोड लागतं, जरा संघर्ष करून बघ, मग तुला कळन कष्टात आणि फुकट खाण्यात काय मजा आहे। माझ्या समाजाच्या 350 ते 400 बहिणींच्या कंपाळाचे कुंकू आरक्षणासाठी पुसलेत। खाली बसा ना, ऐकायला तर येत असतात ना, मग काय करायचं? येवल्याहून आलात का तुम्ही? टेका खाली टेका, थोडा टाइम आवाज येईल ना। ज्याला कोणाला दिसत नाही त्याला आवाज येत असताना ऐका फक्त। बसा बसा म्हणून आरक्षण काय करतंय? आपलं आरक्षण कोण घेतंय? आपल्यावरती काय अन्याय सुरू आहे आपल्याला कळणार नाही। त्यामुळे मराठ्यांनी शांत बसा, कारण ही शांतता रॅली आहे। ज्या दिवशी मराठी बिघडते त्या दिवशी कोणाचंच ऐकणार नाहीत। सध्या छगन भुजबळ पिसळा कुत्रा चावल्यासारखा करतोय। मराठी संयमानं घ्यायला लागले, शांततेनं घ्यायला लागले, त्याच्या लक्षात येईना मराठी शांत कमून येत। पिसाळ्याला कुत्र्याला कुठे गाठायचं हे मराठ्यांना चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी तुला मंत्रिपद दिलेले, मस्तीत येऊ नको। लाल दिवा मिळालाय, मागं पुढे लोक येत राहू दे। मराठ्यांचा नादा लागला तर पुन्हा तुला जेलमध्ये कांदे खायला जावं लागेल। आणि तुला पाठवल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही। मराठ्यांनी संघर्ष करून मायबापावर आरक्षण मिळवले। आपल्या 4 ते 5 पिढ्या बर्बाद या आरक्षणामुळे झाल्यात। खूप बलिदान मराठा समाजाचे या आरक्षणापायी गेलेत। थांबे बाबा, फोटोवाला ते मागून आरडा लागलेत। तुला काय सांगावं, हे लय दांडगा लफड आहे। मला चित्तूर किती ढकलीत आणलंय मग मला माहिती।
आपले बलिदान गेलेत मायबापाव. आपल्या आई बहिणीच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं या आरक्षणापायी. देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो आणि त्या छगन भुजबळलाही सांगतो, एकदा फक्त बलिदान गेलेल्या माझ्या मायबाप मराठ्याच्या घरी येऊन बघा, किती भयानक वेदना आहेत. त्या माझ्या मराठ्यांच्या घरातला करता पुरुष गेलाय, कुटुंब उघड्यावर पडलंय. आणि जे कुटुंब उघडं पडलं त्याच्या पाठीवरून हात फिरायला कोणी नाहीये. घरातला करता पुरुष गेल्यावर कुटुंबावरती काय संकट येतं हे सरकार चालवणाऱ्या भुजबळांना आणि फडणवीस साहेबांना नाही कळायचं. कारण बलिदान आमचे गेलेत, समाजाचे बारीक बारीक लेकरं आमचे उघडे पडलेत, तुमचे नाही. आमच्या आईबापानं रात्रंदिवस कष्ट करून आमचे लेकरं शिकवलेत. त्यांना आरक्षण नाही, एकाही आईबापाचं आणि एकाही मराठ्यांच्या लेकराचं स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षण असूनही छगन भुजबळ विरोध करायला लागलाय. माझं छगन भुजबळला एक म्हणणं आहे, तुझे लेकर तुला अधिकारी झालेले बघा वाटते, मराठ्यांना त्यांचे लेकर अधिकारी झालेले बघा वाटत नाहीत का? आमचेही काही स्वप्न असतील, आमच्याही आई बापानं काहीतरी स्वप्न बघितलं असेल. वेळ पडले तर आमच्या मायबाप मराठ्यांनी कर्ज काढले पण लेकर शिकवलेत. वेळ प्रसंगी जमिनी विकल्यात पण मुलं शिकवलेत. त्या आई बापाचं आणि लेकराचं स्वप्न होतं, माझा लेकरू अधिकारी झाला पाहिजे. तुम्ही स्वप्न बघता, आम्ही पण स्वप्न बघतोय. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे, माझा लेकरू कलेक्टर तहसीलदार झालं पाहिजे, माझं लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. पण या आरक्षणामुळे आपण बर्बाद होत चाललोय आणि आपले लेकरं लाखाच्या संख्येनं फक्त व्यसनी बनायला लागले. ही वेदना त्यांना नाही दिसायची, त्यांना फक्त भांडण विकत घ्यायचं, दुसरं काहीच नाही. कारण आरक्षण आहे त्यामुळं मस्ती वळवळ करते. आरक्षण असल्यावर दुःख नाही कळत, फक्त दुसऱ्याला विरोध करायचा कळतो. आम्ही जर विरोध करायला लागलो तर तुम्हाला पळायला सुद्धा जमीन सापडायची नाही. पण आम्ही शांत आहोत. आणि या लातूर जिल्ह्यातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बळावरती आणि तुमच्या साथीवरती मी ही संघर्ष लावून धरलाय. माझा जीव सुद्धा जायला आणि द्यायला मी भेट नाही, फक्त तुमच्या जोरावर. माझी तुम्हाला विनंती आहे, सगळ्यांनी फक्त शांत राहा. तुम्ही फक्त शांत राहा. शांततेत घ्या. आपल्याला किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसीत सामान्य आणि मराठ्यात कुठंही वाद होता कामा नाही. अजिबात वाद होऊ द्यायचा नाही. छगन भुजबळला दंगली घडायच्यात आणि दंगली घडून आणायच्यात, त्याचं स्वप्न मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. हे शांततेचं युद्धच असं आहे की सरकारला पेलत नाहीये. हे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचंय आणि आपण जिंकत सुद्धा आणलंय, काळजी करू नका. आता थोडं राहिलंय, फक्त सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी. आणि ह्या छगन भुजबळला किती लोक गोळा करून द्या, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही. यांनी काय नवीन सुरू केलंय तुम्हाला तेही सांगतो. कारण आपल्या रॅलीचा उद्देश काय, आपण संघटित का होतोय, कारण ओबीसीच्या लोकांना नेत्यांना आरक्षण असूनही आपल्याला आरक्षण मिळू नये यासाठी ते एक व्हायला लागलेत. तर मग आपल्याला आरक्षण नाहीये, आपण किती ताकदीने आपल्या लेकरासाठी एक झाला पाहिजे. दुसरा मुद्दा, आपल्या 150 ते 200 वर्षापूर्वीच्या सरकारी नोंदी सापडल्यात.
या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळने सगळे गोळा केलेत, पडेल फिडेल सगळे मराठ्यांनी पाडेल सगळे गोळा केलेत आणि त्यांची मागणी आहे मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्यात त्या रद्द करा. छगन भुजबळ मराठ्यांच्या नोंदी रद्द करा याच्यासाठी तू ओबीसीतून मराठ्यात वाद लावतो. तुला एवढं तरी डोकं पाहिजे की तू मंत्री पदावर आहे, संविधानाच्या पदावर आहे, त्या सरकारी नोंदी आहेत आणि आपण त्या रद्द कराय म्हणतो. म्हणजे आपण किती मूर्ख आहेत हे तरी तुला कळायला पाहिजे. तुला आरक्षण कसं मिळालं तुला माहित आहे का छगन भुजबळ? फुकाट. मराठ्यांचं 16% 94ला तुला फुकाट दिलं. बोगस आरक्षण खातो. मंडल कमिशनने दिलेलं आरक्षण सुद्धा बोगस ते खातो. आमच्या मराठ्यांच्या 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या रद्द करा म्हणते ती. म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेत सांगतो, समजा आपला या लातूर जिल्ह्यात 2 एकरचा 7/12 सापडलाय आणि ज्या शेजारी 2 एकरचा 7/12 सापडलाय त्याच्या शेजारी बांधाला पलीकडून छगन भुजबळ. पलीकडच्या छगन भुजबळचं म्हणणं आहे तो जरी 7/12 सापडला असला तरी त्याच्यावरचं नाव खुडेव मफलत नाव टाकायचंय मला त्याच्यावर. तो एका जागिरी का एकट्याची? म्हणजे ओरिजिनल नोंदी असून रद्द करा. म्हणजे आपला 7/12 असून त्याचं म्हणणं ही जमीन सोडा, इथं आमचे जनावर चरायचे, तो जनावर तिकडे नदीत नेऊन बांधव ना डोक्या इतक्या पाण्यात. आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या रद्द करा. एकाही राज्यात ओबीसीची नोंद सरकारी नाहीये तरी त्यांना आरक्षण आहे. आपल्या नोंदी असून आपल्या रद्द करा म्हणतात. तुमची जर कुठे 2 एकर जमीन सापडली तर ती मराठ्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही ती सोडणार का? मग आता आपला हक्काचं आरक्षण म्हणल्यावर आपण सोडित असतो का? आणि तुम्ही माया मागे राहिल्यावर त्याला नुसता आडाई मग सांगतो म्हणा कचका तुला आता पुढं. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या रद्द करा ही मागणी आहे त्यांची. मी या लातूर नगरीतून शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना जाहीरपणाने सांगतोय, त्या छगन भुजबळचं ऐकून माझ्या मराठ्यावर अन्याय होता कामा नये. जर एकही नोंद रद्द झाली तर 288 उमेदवार तुमचे पाडले म्हणून समजा मराठ्यांनी. राज्यातल्या सगळ्या पक्षातील मराठ्यांना माझा आव्हान आहे, पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने बोलू नका. भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो नाही तर शिवसेनेचा असो, पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलू नका, तुमच्या लेकराच्या बाजूने बोला. तुमचा एक नेता मोठा होईल पण करोडो आपल्या मराठ्यांच्या लेकराचं काय? इथं सगळ्याच पक्षातले मराठे आणि त्यांचे लेकर मोठे होणार आहेत. अजिबात पक्षाची बाजू घेऊ नका. कोणत्याही पक्षात तुम्ही असाल, जातीच्या बाजूने उभा राहा, माझे हात जोडून सगळ्या मराठ्यांना विनंती आहे. सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र आले, तुमच्या डोळ्यात देखता. सावध व्हा आता तरी. माझं भाजपन, माझा नेता, माझं काँग्रेस, माझी शिवसेना हे करून आपली जात मारू नका. आपल्यातलेच काही माकडं तिकीट घ्यायसाठी त्या देवेंद्र फडणवीस पाशी 4-5 जण माकडे टकोचे आपले, ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला का? तो आज आहे का तो? मी भांडतोय मराठ्यांसाठी, मी भांडतोय गोरगरीब करोडो मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून.
आणि ते म्हणतो आमच्या नेत्याला बोलला. नेता आहे का तो? आज जात नाही का तोही? अरे बाबा, बाकीचे सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र झाले. सगळ्या पक्षातले छगन भुजबळने एकत्र केलेत आणि छगन भुजबळला पाठबळ मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी फडणवीस साहेबांनी दिली. मी खोटा आरोप जाणून बुजून कवाच करत नाही, कारण तसं घडलंय. काय घडलंय ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो लगेच. नवीन विषय आणि नवीन दणका मराठ्यांचा. अगोदर लातूरकरांचे खरोखर मनापासून आभार मानतो. चारही बाजूला तुम्ही प्रचंड विराट रूपाने जमलात मराठ्यांसाठी, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला नवीन मुद्दा सांगतो. गिरीश महाजनांचं म्हणणं आहे सगळे सोयरे ह्याची अंमलबजावणी टिकत नाही. मग माझं आणि माझ्या मराठा समाजाचं म्हणणं आहे तुम्ही 4 जज आंतरवालीला आणले कशाला होते. दुसरं म्हणणं आहे घटनेचे कायद्याचे अभ्यासक आणले कशाला. तिसरं म्हणणं आहे आरक्षणाचे अभ्यासक आणि कायदा बनवणारे मंत्री आणि आमदार हे तिथं कशाला आणले. IAS IPS दर्जाचे अधिकारी उप सचिव आणि सचिव आंतरवालीत आणले कशाला. एवढी मोठी फौज आणली कशाला. मला हे माहित होतं की ही राजकारण्यांची जात म्हणजे दलबदलू जात, ही गद्दार जात आहे. म्हणून मी त्यावेळेसच एक डाव टाकून ठेवता. आज लातूर शहरातून ती मी महाराष्ट्रापुढे जाहीर करणार आहे. फडणवीस साहेबाला, छगन भुजबळला, गिरीश महाजनला वाटलं मी येड आहे काय की. तुम्हाला माहित नाही पाटलाचा खोटा कितकी बेकार असतो. तुमची नुसती पाचर होती, मराठीने असा खोटा ठोकला तुम्ही सगळे झटाचा तरी उपटाना. तुम्हाला ज्या वेळेस या अंतरवालेमध्ये जजेस आले होते त्यावेळेस त्यांच्या सोबत प्रचंड मोठं शिष्टमंडळ मंत्र्यांचं होतं. उभ्या महाराष्ट्राला ते बघितलं आणि ती बैठक लाईव्ह होती. हे तुम्हाला यासाठी सांगतोय की तुमच्या लेकरांचा हित यामध्ये दडलेलं आहे. तुम्हालाही माहित असलं पाहिजे. ध्यानात नसलं तर तुमच्या लक्षात आणून द्यायला लागलोय. पुन्हा माग सारखा आणि पुन्हा एकदा त्या दिवसच्या बैठकीच्या टीव्हीला चालणाऱ्या टीव्हीला चाललेला लाईव्ह पुन्हा उकरून काढा, डबल एकदा बघा, पुन्हा मराठी ऐका. याच्यासाठी तुम्हाला आठवण करून द्यायला लागलोय. ज्या वेळेस अंतरवालीत कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक आले, आरक्षणाचे अभ्यासक आले, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आले, न्यायमूर्ती आले, सचिव आले, IAS IPS दर्जाचे अधिकारी आले आणि तिथं चर्चा सुरू झाली. लातूर शहरातल्या मराठ्यांना माझी विनंती, शांत चित्ताने हा विषय ऐका. आपल्या लेकराच्या हिताचा आहे. तुम्हाला नसल बसायला जागा नसू द्या. तुमच्या कानावर आवाज पडला तरी तो मराठ्यांच्या हिताचा आहे. आणि तुमची शांतता, तुमचं निवेदन आणि तुमचं विराट रूप उभा महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे शांत चित्ताने ऐका. चर्चा सुरू झाली. 4 शब्दावरती चर्चा सुरू झाली. चर्चा होत असताना 4 शब्दापैकी 2 शब्द तुम्हाला आत्ता सांगतो. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची असं आणि आपलं त्यांचं चर्चा सुरू झाली. सगळे सोयरे कोण? ज्या मराठ्यांची नोंद सापडली आणि ज्या मराठ्यांची नोंद राज्यात सापडली नाही, नोंद न सापडलेल्या मराठ्यांना काय बुळबुळ रे तुमचे द्या 2-3 जण हाकून ये तिकडं, हो बाहेर तिकडं. आमचा काय जीव चाललाय आरक्षणासाठी, तर बरगाड्या मोड्यात आमच्या पार बुळबुळ बुळबुळ कामन धामाची. कुठं चाललं होतं सांगा बरं. होय पक्क द्या ना ठुताकडे. तुम्ही आरक्षण घेतले सोडित नाहीत छगन भुजबळला. आता
सगळ्या सोयऱ्या या शब्दावरती अंतरवाली चर्चा सुरू झाली. 1.5 घंटा एका शब्दावर चर्चा सुरू होती. असे शब्द होते 4. ज्या मराठ्यांची नोंद सापडली, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, नोंद न सापडलेल्या मराठ्याला नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. त्याचं कारण ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे. म्हणजे विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती आणि आरक्षण हे व्यवसायाच्या आधारावर दिलेलं आहे. एका माळ्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून 1 माळी अगोदर आरक्षणात घातला, 1 तेली आरक्षणात घातला. बाकीच्या राहिलेल्या जाती ह्या पोट जाती म्हणून ज्या जातीला आरक्षण दिलं व्यवसायाच्या आधारावर त्याची पोट जात म्हणून आरक्षणात घातल्या. ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचा व्यवसाय सुद्धा शेती आहे आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती आहे. व्यवसाय दोघांचे सारखेच, दोघांचे नाते होते सुद्धा होतात. रुटीबिटी व्यवहार मराठ्यात होते. अजान चालू आहे का? नाही ना? झालं का? सुरू आहे का? झाली? माझं लय बारीक देण असतं कारण आपल्यावर संस्कार आहेत, मराठ्यावरती संस्कार आहेत. सगळ्या जाती धर्माचा सन्मान करायचा, विरोध करायचा नाही. आपण काय छगन भुजबळ थोडेच आहेत. स्वतःच्या जातीचं बघायचं आणि दुसऱ्याच्या जातीवर जाळ फेकायचं असे आपण नाहीत. आणि तुम्ही कितीही म्हणले चालू नाही, मग लय बारीक देणं असतं कुंकड काय चालू आहे. म्हणूनच मी सरकारला सुधरून द्यायना बारीक देणे. म्हणूनच ठरताना ठरलं की मराठ्यांची नोंद सापडली न सापडल्याला द्यायचं, त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर द्यायचं. आणि या शब्दावरती सगळ्यांची सहमती फायनल झाली, न्यायाधीशासहित सगळ्यांची. पुन्हा एकदा ती चर्चा सगळ्या मराठ्यांनी शोधा आणि ऐकायला सुरुवात करा. आणखीन एक शब्द घातला होता मी त्याच्यात, की आज मी या लातूर मधून जाहीर करणार आहे महाराष्ट्रासाठी. याबरोबर सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यातून जर कोणी शिल्लक मराठा राहिलाच आरक्षण घेण्यापासून, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्याला दिलं जाणार. पण सोयऱ्यातून बी एखादा जर हुकला, कारण मला एकही मराठा बिगर आरक्षणाचा ठेवायचा नाही, म्हणून मी त्याच वेळेस डाव टाकून डुलता. मला माहिती आहे राजकारण्याची जात गद्दारी बदलत असती, म्हणून त्याच वेळेस डाव टाकला होता. कारण ते बदललेत, कसे बदललेत ते सांगतो. ते मग ते सगळे सोयरीची अंमलबजावणी टिकणार नाही असं खोटी माहिती ते आता समाजात पसरून आपल्यात गैरसमज निर्माण करायला लागलेत. त्यांना माहीतच नाही पुढे आणखीन काय करून ठेवलेलं आहे. त्याच्या पुढे आपण सांगितलेलं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. आणि त्यातून जर कोणी शिल्लक मराठा राहिलाच तर चौथा शब्द यासाठी घेतलेला आहे, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र राज्यात द्यायचे.
उडून दी सगळ्या सोयऱ्याची मागणी, छगन भुजबळ उडून दी. चौथा शब्द पुन्हा आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर दोघांचा व्यवसाय सारखाच आहे, कारण व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलंय. जर समोरच्या मराठ्यांचा सुद्धा व्यवसाय शेती आहे, त्यांचे रुटीपिटी व्यवहार होत आहेत, तर याच नोंदीच्या आधारावर मागल त्या मराठ्यांना आरक्षण त्याच नोंदीच्या आधारावर द्यायचं राज्यातल्या. या शब्दाच्या टायमाला धनंजय मुंडे म्हणले मग तर हे सरसकटच झालं. आणि म्हणलं मग तसंच असतं. त्या बाईट पुन्हा काढा, तिथं उदय सामंत बी होते, ते तर असंच डोकं चोळून राहिले. 4 शब्दावरती ती बैठक संपलेली. सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी पाहिजे. ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रात मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. कारण विदर्भातल्या मराठ्यांचा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. आमचे नातेगोते सुद्धा आहेत. 4ही मुद्द्याला 4ही शब्दाला त्यावेळेस त्यांनी मान्यता दिलेली. मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. कारण 1967 ला 180 जाती आरक्षणात घातल्या, त्यानंतर 90 ला काही घातल्या, काही 94 ला घातल्या. तुम्ही 350 400 जाती ओबीसी आरक्षणात घेतल्याच कस काय? मग जर कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती असेल तर महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचा सुद्धा व्यवसाय शेती आहे. त्याच कुणबीच्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना सुद्धा मागेल त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं. ह्या शब्द सरकारनं लिहून घेतलेला आहे. आणि 4ही जजेसनं मंगे चिवटे हे मुख्यमंत्र्याचे ओळी त्यांना लिहून घ्यायचे सांगितलेत. आणि जे 4 शब्द हे लिहून घेतलेले ते ज्या कागदावर लिहिलेले आहेत त्या कागदाला त्यांनी लॅमिनेशन करून ठेवलेलं आहे. कारण ह्या 4 शब्दात सरकारने बदलायचं नाही आणि आंदोलकांनी बदलायचं नाही असं ठरलेलं आहे. आणि ते टीव्हीवरती लाईव्ह आहे. मागेल त्या मराठ्यांना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याला द्यायचं. गिरीश महाजन साहेब तुम्ही किती डाव टाका, मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप हे मराठ्याचा जातवान क्षत्रिय मराठा आहे. तुम्हाला 3-4 बाऱ्या काय मंत्रीपद मिळालं तर तुम्ही उड्या काय हाणायला लागली? तुमच्या डोक्यात हवा घुसली, मस्ती घुसली त्या मंत्रीपदाची, पण तुम्हाला एक ध्यानात नाही. जामनेर मध्ये 1,36,000 कुणबी मराठ्यांचं मतदान आहे. ते शेवटी मराठे आहेत. तुमच्या सुद्धा धुऱ्यावर करू शकतो आम्ही. माया मराठ्यांचं वाटोळं करायला जे जाईल त्याचा कार्यक्रम मी 100% लावणार म्हणजे लावणार. आपल्याला जातीपेक्षा मोठं कोणी नाही, मी कोणाला गिनीत सुद्धा नाही. आपल्याकडे किती मंत्री येऊ द्या, किती आमदार येऊ द्या, ते म्हणते त्याला किती गोड बोला, हे काहीच कामाचं नाही. जाती कोणच बोलत. अरे तो मग 2 कोटीची गाडी घेऊन आला का? माझ्या घरी लावून गेला का? मला गरज काय? तुम्ही मला किती पैसे दिले तर मला पैसे लागत नाहीत. तुम्ही किती पद दिले तरी मला लागत नाहीत. मी खरंच नशीबवान की मला तुम्हीच संपत्ती आणि तुम्हीच माझे मायबाप आहेत आणि तुम्हीच दैवत आहे. मी नाही जातीवाद करत. मी या लातूरच्या नगरीतल्या माझ्या मायबाप मराठ्यांना सांगतो, मी नाही जातीवाद करत. मला माझ्या मराठ्याने दाखवून द्या तू जातीवाद करायला लागला, त्या दिवशी मी व्यासपीठाच्या खाली जाईल. कधीच तुम्हाला तोड नाही दाखवणार. मी नाही जातीवाद करत. फक्त मी खरं बोलतो आणि खरं लोकांना नाही पचत. आणि माझं मायनस पॉइंटच ते, मी खरं बोलतो. माझ्या पोटात कपट नाही, मी कपटी वागत नाही. म्हणून यांची पोटदुखी आहे. कारण मी निर्भीडपणाने बोलतो. मी फक्त माझ्या जातीवर माया करतो, बाकीच्याला मी गिनीतच नाही. माझा फडणवीस साहेबाला लातूर शहरातून आव्हान, जातीवाद कोणी केला जरा तपासा. राज्य तुम्हाला चालवायचंय.
सत्ता तुम्ही चालवता, मराठ्यांचे मतही घेताय. तुम्ही सत्तेत येत म्हणून आम्हाला तुम्हालाच बोलावं लागतंय. अंतरवालीत आंदोलन सुरू झालं. आमच्या आया बहिणीच्या पोटात आणि छातीत गोळ्या घातल्या कोणी. आजही बारीक बारीक लेकराला चालता येत नाहीये. अश्रुधुराच्या नळकांड्या म्हाताऱ्या माणसांच्या डोळ्यात गेल्या. अँब्युलन्स जर इकडून येणार असली तिला रस्ता द्या, का दुसरीकडून रस्ता आहे. इकडे येणार असली तर पटापट रस्ता दे तिला. मोगम तर नाही नवाजीत. बारीक बारीक लेकरांच्या आणि म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यात धूर गेला. आजही आपल्या म्हाताऱ्या माणसाला नाही दिसत नाही बापा. फडणवीस साहेब हे खोटं नाहीये. ही राज्यातली जनता तुमची आहे. तरी पण त्यांना तुडवलं गेलं, त्यांना बंदुकीच्या दस्त्यानं मारलं गेलं. डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या माझ्या माया माऊल्यांच्या. ती कोणाची तरी आई होती. राज्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे. ती तुमची माय माऊली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माता माऊल्यांना उचलायला सुद्धा कोणी नव्हतं. बारीक बारीक लेकरांच्या आईला बघून किंकाळ्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माझा मराठ्यांचा बाप आरक्षणासाठी टाळे फोडत होता. हा आमच्यावरती फडणवीस साहेब अन्याय नव्हता का? यासाठी माझ्या मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं नव्हतं. तो जातीवाद नाहीये का? हाणणारे सगळे पोलीस अधिकारी जातीवादी होते. त्यांना बडतर्फ करण्याऐवजी फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या पोस्ट वाढवल्यात. जातीवाद तुम्ही केला, मराठ्यांनी नाही. फडणवीस साहेब हे आमच्या ध्येयात आहे. कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तुम्ही पदव्या वाढवल्यात, कोणाला बढत्या दिल्यात हे आमचं पक्का ध्यानात आहे. ज्या दिवशी मराठे तुमचं सरकार पलटी करतील ना, त्या दिवशी त्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा धडा शिकवणार आहेत आम्ही. अधिकाऱ्यांना कशाला जात पाहिजे, अधिकाऱ्यात कशाला जात आणि जातीची मस्ती पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जसे आदेश आले तुम्ही तसं केलं. बघू आम्ही सुद्धा वेळ बदलत असती. आणि वेळ बदलणं आणि नसली बदलत तरी हिंमत ही फक्त मराठ्यात वेळ बदलायची. दुसरं सांगतो फडणवीस साहेब तुम्हाला आणि माझ्या मराठा समाजाला सांगतो, जातीवाद कोणी केला? शांततेत आंदोलन सुरू होतं, लाठीचार्ज झाला. त्यानंतर अंबडला ज्या तालुक्यात मराठ्यांचं शांततेत आंदोलन सुरू आहे, तिथं छगन भुजबळांना पहिली सभा घेतली आणि कोयत्यानं हातापाय तोडण्याची भाषा केली. त्याला जातीवाद नाही म्हणलं जात का? ज्या अंतरवालीत आंदोलन उभा आहे त्याच अंतरवालीच्या समोर फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून छगन भुजबळांनी राज्यातले सगळे ओबीसीचे नेते सगळ्या पक्षातले एकत्र केले आणि अंतरवालीच्या समोरच आमरण उपोषण बसवलं. समोरासमोर बसवल्यावर वाद होणार की नाही होणार? तरीही आम्ही मराठ्यांनी संयमानं घेतलं. आम्ही एकाही गोरगरीब ओबीसीचा मराठ्याचा वाद होऊ दिला नाही. त्याचं कारण असं होतं, ही छगन भुजबळ पळून गेला असता, परंतु आमच्या गोरगरीब ओबीसी बांधवावर आणि गोरगरीब मराठ्यावर केस झाल्या असत्या, कोणी 7-12 सुद्धा घेऊन आलं नसतं आणि दंगल भडकवण्याचं काम छगन भुजबळ तिथं करून जाणार होता. तो डाव मराठ्यांनी हाणून पाडला. तिसरं काम छगन भुजबळने केलं. माझं बीड जिल्ह्यातलं पूर्वीचं गाव शोधून काढलं आणि तिकडे जाऊन गाड्या फोड्या, इकडे जमलं नाही म्हणून, आणि मराठ्यांना दंगल भडवायचे प्रयत्न केला त्यांनी. पण मराठ्यांनी तिथं सुद्धा दंगल होऊ दिली नाही. छगन भुजबळचं आतापर्यंत आपण एकही स्वप्न साकार होऊ दिलं नाही. चौथं काम त्यांनी पुन्हा परवा केलं. हे मला रात्री माहित झालं. नांदेड मध्ये आंतरवालीत
त्यांनी ओबीसीच्या नेत्याला अंतरवाली गावात रॅली काढायची सांगितली, गावात. अरे काय नाही येते छगन भुजबळ तोही, तू का म्हशीला प्यालेला आहे का काय का? अरे तोही नाकलीची का भेट झालती का नव्हती? का तवा दुकानच बंद होता अक्कल वाटतानी? आयचं बदर डोक्याच यार ते. काय करावं याची तरी अक्कल पाहिजे राव. आंतरवाली तुम्ही रॅली करणार, महाराष्ट्रात पुरे जळले का तुम्हाला बाकीचे? का? तिथंच याचं कारण सांगतो. तिथं त्याला जुळाना अंतरवालीत म्हणून त्यांनी आमच्या मातुरे गावात जाऊन तिथं दगडफेक केली, दंगल व्हावा म्हणून. सांगायचं काय होतं माहितीये का तुम्हाला? हे कारण समजून घ्या माय बापाओ. त्याला असं करायचं होतं, गाड्या त्यांनीच फोडायच्या आणि असं म्हणायचं की जरांगेच्या गावातल्या लोकांनी आमच्या गाड्या फोडून दंगल घडवली, म्हणजे जाळ माह्यावर आणायचा होता. पण त्याला माहित नाही मी जातवान या रक्ताचा, मराठ्यांच्या रक्ताचा जातवान पिल्लू आहे. तो डाव यशस्वी होऊन देत नाही. त्यांनी काल पुन्हा रॅली काढायला लावली आंतरवाली. का? की त्या रॅलीला कोणीतरी दगड हाणावं, कोणीतरी बोलावं, शिद्यावा. आमचे लोक खुशाल घरात भाकरी खात बसले, हिंडा का रवी. तेच कदरले, ह्या गल्लीतून जाय, त्या गल्लीतून जाय, त्या गल्लीतून जाय, कुंकड हिंड, इकडे जाय, तिकडे जाय. त्यांना काय अंदाजच दिसाना, गेले. झालं का? अरे बाबा छगन भुजबळ, तू माया नको नादी लागू. सगळं सरकार कदरलंय मला, तर तू कोणत्या झाडाचे पाला आहे रे? म्हणजे आंतरवाली सुद्धा मला बदनाम करायचं होतं की आंतरवाली मध्ये जरांगेने दंगल घडवली. म्हणजे तिकडं काढ ना, येवल्याला काढ, तिकडं नाशिकला काढ, तिकडं समुद्रात हिंड, नाही जायकवाडीच्या धरणातून काढ, मधून कुठेतरी काढ ना. तुला दुसरीकडे नाही का जागा काढायला? ते गावच का? ते गावच का? तर मी मराठ्यांसाठी प्रामाणिकपणानं काम करतोय. मी त्यांना मॅनेज होत नाही, इकत नाही, म्हणून ह्यो डाव हे मला बदनाम करायचा. मी त्याच्यात बी यांना यशस्वी होऊ दिलं नाही, कधी होऊ पण देणार नाही. आता 5वा डाव टाकलाय, ती बी रात्रीत टाकलाय. बीडचे घराघरातले मराठे एकत्र आलेत. कितीही अन्याय झाला, कितीही खोट्या केसेस बीडच्या मराठ्यावर केल्या, तरी मराठा 1 इंच सुद्धा माग हटत नाही बीड जिल्ह्यातला. बीड जिल्ह्यातले मराठे 11 तारखेला शहरातले मराठे आणि ग्रामीण भागातले मराठे माय मावल्यासह घराला डायरेक्ट कुलूप लावून बीड शहरात रॅलीसाठी येणार आहेत. म्हातारे माणसं, लेकरं, नोकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार नाहीये. म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली. तरीही सांगतो, बीडची रॅली शांततेत बीड मध्ये होणार. हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभत नाही. आम्ही नाही जातीवाद केला. 5 पिढ्या तुम्हाला मोठं करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं. आम्ही जातीवादी नाहीत. आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही फक्त एकत्र आलोय. फडणवीस साहेबांना माझा सव्वा आले. पुन्हा जातीवादी आम्ही नाहीत. आतापर्यंत ओबीसीच्या नेत्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक गठ्ठा मतदान त्यांच्या नेत्याला केलं. आम्ही कधीच त्यांना जातीवादी नाही म्हणलो. आम्ही असं म्हणलो, तुमची जात एकत्र आहे राव, आमची जात केव्हा एक होईल. पण आमची एकदा जात एकत्र आली तर तुमचं इतकं पोट दुखायला लागलं की भयानक. आणि आम्ही एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी, आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केल्यावर
तुम्ही जातीवादी नाही. वारे न्याय. अरे उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं माझी जात एकत्र आली आणि तुमची मराठ्यांची आली, आपण दोघ जण आता एकत्र राहू. कधी किंग तुम्हीच राहिला असतात, उताने पाताने पडत नसतात. मराठ्याच्या नादी लागल्यावर मराठ्याला बळच जातीवादी म्हणल्यावर मराठे मतदान करायला लय सुईचे नाहीत. कसा कार्यक्रम लावला, मी तर फक्त पाडाच म्हणलोय. आपण कधीच नाव घेतलं नाही बाबा कोणाचं पाडा म्हणून. नाव सांगितलं का बाबा मी कोणाला पाडा म्हणून? मी नुसतं म्हणलो. पण आपल्याकडून एक चूक झाली ती सुद्धा लातूर मधून सांगतो. मी लातूर मधून बऱ्याच गोष्टी सांगायला ठरवल्यात, कारण लातूरला पब्लिकच तेवढी आली. आपल्या काही चुका या निवडणुकीत झाल्यात त्या पुन्हा होऊन देऊ नका. सगळ्या माईबापांना सांगतो, पुन्हा होऊन देऊ नका. मी काय सांगितलं तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण एवढ्या वेळेस ताकदीनं पाडा. आपल्या मताला भेले पाहिजे. तुम्ही एक काम केलं, तुमच्या लेकराच्या हितासाठी तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं. तुम्ही एका बाजूने मतदान केलं. तुम्ही पक्ष बघितला नाही, नेता बघितला नाही, तुमच्या लेकर डोळ्यासमोर ठेवले आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं. इथं तुम्हाला 100% सन्मानच द्यावा लागेल. पण काही मराठ्यांनी याच्यात चूक केली. चूक अशी केली, मी सांगितलं ज्याला पाडायचं त्याला पाडा. तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, फक्त आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहायला पाहिजे अशाला आणा. काही मराठ्यांनी काय केलं, काही मराठ्याला कळालं कोणाला मतदान करायचं, पण काही मराठी म्हणले, जरांगे पाटील म्हणलेच नाही आपल्याला याला कर त्याला कर. मग ज्याला करायचं नाही त्यालाच काही मराठी करून बसले. म्हणजे आपलं 10,000 मतदान तिकडे गेलं. समजून घ्या, जिकडे जायचं नव्हतं तिकडं 10,000 गेलं. आता 20,000 राहिलेलं कुठे गेलं ते सांगत तुम्हाला. मी सगळं डोकं लावलंय. छगन भुजबळ वाटतं मी येडाच आहे. तू पडल्यावर तुला कळन मी येडा नव्हतो. आणि छगन भुजबळ एवढ्यातले लोक म्हणते, जरांगे पाटील जरी म्हणले छगन भुजबळला निवडून आला तरी एवढ्यात लोक म्हणते याला पाडणारच आहेत आम्ही. त्यामुळे तुला काय सुट्टी नाही घड्या. 20,000 मतदान आपलं असं व्हायला गेलं की काही मराठी असं म्हणले आम्हाला ह्यो पसंत नाही तेव्हा नाही, कुणालाच नाही करायचं, बसले घरी. मग लीड तोडायला जड जाताना मायबापा हो खपा खाप एका बाजूने करी जाणं मतदान. तुम्ही काही मराठी म्हणले मला पाटील काय म्हणले, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. ते म्हणले दोन्ही कामाचे नाहीत, नको आपल्याला. बसले घरी. गेलं की 20,000 मतदान व्हायला आपलं. 20 आणि ते 10 30,000 लीड तोडणं, त्याला नुसतं पाणीच प्यावं लागेल ना 10 लिटर. इथून पुढं तसं करायचं नाही. आपल्या लेकराच्या विरोधात कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या, मी कोणत्याही सांगतो तुम्हाला, ओबीसीच्या नेत्यांनी जर मराठ्याला त्रास दिला तर त्याला एक शिक्का मतदान करून पाडायचं म्हणजे पाडायचं. आपल्या जातीला गोरगरिबाला त्रास होता कामा नाही. आणि मराठ्याचं बी असलं जातीला त्रास द्यायचा असला की त्याचा उताना पाताना तांगा करून टाका. चलती राज्यात चलती गोरगरीब मराठ्यांचीच पाहिजे हे स्वप्न आहे माझं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना एवढी किंमत आली पाहिजे की चपला सकट माया गोरगरीब मराठ्याच्या काचाकाच पाय पडले पाहिजे. ते ही किंमत मला माझ्या गोरगरीब मराठ्याला आणायची. माझं तिसरं काम आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आरक्षण देऊन त्यांच्या अंगावर वर्दी चढलेले बघायचे, IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे. आणि मग हीच भूमिका त्यांना पटत नाही. ते म्हणतात हे जर असंच राहिलं तर आतापर्यंत यांनी 1.5 कोटी मराठ्याला आरक्षण दिलंय. आणि काय चूक केली हो म्या? 60-70 वर्षात मराठ्यांना आरक्षण मिळत नव्हतं. मराठ्यांनी आशा सोडून दिली. कटाळा आला तुम्हाला?
सांगा आता कुठं चाललं होतं आपलं, सांगा आता. आपलं तरच असतंय भाऊ, कुठं शिकालत. तुम्हाला जागा ठेवतोय, मी बी जागा राहतो, याचा अर्थ असा आहे. म्हणूनच आपल्याला सगळे कदारले. आपलं शेवटचं स्वप्न होतं की आपल्या लेकराच्या अंगावर वर्दी चढवायची. आपल्याला होणारा त्रास बंद झाला पाहिजे, आपली जात मोठी झाली पाहिजे, आपल्या जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजे. आणि मी सरकारला मॅनेज होत नाही हे सगळ्यात मोठं सरकारचं दुखणं आहे. त्यांचं एकच स्वप्न आहे की मला तुमच्यापासून तोडायचं. हे जर असंच करत राहिलं, याच्या जातीवरती निष्ठा आहे, हे जातीला मायबाप मानतंय, हे मॅनेज होत नाही. हे जर असंच राहिलं तर आतापर्यंत त्यांनी 1.5 कोटी मराठी आरक्षणात घातले. आता तुम्हालाच प्रश्न विचारतो, मी सरकारला विचारलं होतं 54 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या, त्या खऱ्या आहेत का? तर सरकारने मला प्रोसिडिंग बुकवर बैठकीत लिखी दिलं, सरकारी प्रोसिडिंग बुकवर लिहिलेलं आहे की मराठ्यांच्या 54 लाख नोंदी नाही सापडल्या, 57 लाख नोंदी सापडल्यात, असं सरकारनं मला लिहून दिलंय. मग जर मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्यात तर एका नोंदीवरती 40 ते 50 प्रमाणपत्र निघते. आपण 3च धरू, 57 लाख नोंदी म्हणलं तर 1.5 कोटी मराठा आजच आरक्षणात गेलेला सुद्धा आहे. हे सगळ्यात मोठं दुखणं सरकारचं आहे. आपण दुसरं काम केलं, राज्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना मराठ्यांचं मोफत शिक्षण केल्याचा जी.आर आणि त्याची काल अंमलबजावणी सुद्धा केली. छगन भुजबळ आम्ही तुझ्यासारखे नाही आहेत, तुझ्यासारख्या आम्ही आपल्या बुद्धीचे नाही. आम्ही मागणी करताना, मुलींना मोफत शिक्षण करताना सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना शिक्षण मोफत करा म्हणूनच सांगितलं. तुझ्यासारखा आम्ही एकटे वरबाडून कधीच खात नाहीत. याच्याही पलीकडं 10% आरक्षण सुद्धा याच मराठ्याच्या आंदोलनानं दिलंय. फक्त ते टिकणार नाही म्हणून आपल्याला मान्य नाही, नसता आपलं आंदोलन 100% यशस्वी. आपण आता फक्त सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपर्यंत थांबलोय आणि यांचं म्हणणं आहे याला संपवा, याला बदनाम करा म्हणून आमच्या घरावर सुद्धा आता ड्रोन कॅमेरे यायला लागले. काय सापडतोय काय नाही, ती सरकीला दोड्या सुद्धा नाही आल्या, आणखीन काय बघत आहे काय नाही कोणाला नाही. काय उस बघतो, काय बघत आहे काय ड्रोन. ते आम्ही जर असं वर स्लॅपवर जर उभं राहिलोत ना ड्रोन आल्यावर, आणि हे एवढं म्हणलं तरी मागं सरकत आहे. ते असं टप्प्यात काय गोट्यात खाली पडितो त्याला बनते, जवळच आहे. तुम्ही मला किती बदनाम करायचं ठरवलं, मी माझ्या समाजापासून लांब नाही जाऊ शकत. तुम्ही किती खोटे व्हिडिओ बनवा, तुम्ही किती रेकॉर्डिंग बनवा, तुम्हाला काय बनवायचं तर बनवा, जोपर्यंत समाज म्हणत नाही तोपर्यंत मी बाजूला जात नाही. सरकारनं ठरवलंय मला उघडं पाडायचं. मला उघडं पाडण्यासाठी सरकारनं सगळी ताकद लावली. माझी मराठा समाजाला विनंती आहे, लातूरच्या आणि लातूरसह महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळूस तर फक्त मला पाठबळ आणि आशीर्वाद द्या. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेतो मी. माझे तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, यांना आरक्षण असून जर हे या ताकदीने आपल्या विरोधात रान उठवायला लागले, छगन भुजबळने इतके ओबीसीचे नेते एकत्र करून जर धनगर बांधवाच्या एसटी आरक्षणासाठी जर लढले असते तर आतापर्यंत धनगरांच्या गोरगरिबांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं. ते काम तो करत नाही. धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही.
ते एनटी व्हिजेंटी मध्ये देव जरी आला तरी धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही, कारण तो वेगळा प्रवर्ग आहे. तरी छगन भुजबळ ओबीसीच्या नेत्याला नादी लावून मराठ्यांविषयी भांडण करायला, दंगली घडवायला लावतोय. धनगर बांधवाच्या नेत्यालाही माझी विनंती आहे, तुम्ही फुकट इकत भांडण इकत घेऊ नका. आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागत. तुमचं आणि आमचं गावखेड्यात चांगलं आहे. उगाच शत्रुत्व वाढू नका, उगाच गावखेड्यात दुश्मन्या वाढून ठेवू नका. गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी आणि धनगर बांधवांनी त्यांच्या नेत्याला आणि छगन भुजबळला समजून सांगा की मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. तुम्ही विरोध करू नका. आणि धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही. नेत्यांनी उगाच मराठ्यांच्या विषयी नाराजी अंगावर घेऊ नये. धनगर बांधवाच्या सामान्य जनतेने सुद्धा त्यांच्या नेत्याला सांगावं, कारण आम्ही तुमचं आरक्षण मागत नाहीयेत. आमचं आहे तेच आम्ही मागतोय. या पलीकडे आम्ही तुम्हाला काहीच विनंती करू शकत नाही. बदल करायचा तर तुमच्यात तुम्ही करा, नसल तुम्हाला करायचा तर आमचा नाविलाज आहे. आम्ही एकटेच या राज्यात 50-55% छगन भुजबळ हे सुद्धा लक्षात असू दे. आम्ही आमचं आरक्षण मिळवायला खंबीर आहेत. वेळ आली तर बघू, त्याला नाविलाज आहे. पण मी काही चुकीचं करत नाही. माझी जात संपू नाही म्हणून माझी जात एकत्र केली आणि जातीचं दुःख मी मांडतोय. एवढाच फक्त फरक आहे. लोक जातीचं दुःख मांडत नाहीत. मी माझ्या जातीचे शब्द, जातीचं दुःख, जातीला होणाऱ्या वेदना मी माझ्या तोंडातून मांडतोय. फक्त एवढाच फरक आहे. नसता मी ज्या ज्या गोष्टी मांडतो त्या समाजाला सगळ्या पटतात. जातीवाद मी नाही केला. जातीवाद 20 वर्षापासून यांनीच वाढवलाय. यांनी यांच्या जाती एकत्र केल्या, त्यावेळेस जातीवाद नव्हता का? यांनी खोटं आरक्षण घेतलं, बोगस आरक्षण घेतलं, त्यावेळेस यांना जातीवाद नाही वाटला. आज माझा मराठा एकजुटीने एकत्र आला, मुलाला न्याय मागायला लागला तर यांना जातीवाद वाटायला लागलाय. म्हणून सावध राहा. काय भ्यायची गरज नाहीये कोणाला. एकमेकाच्या मदतीला जायचं शिका. आपण आपल्या मराठ्यांनीच मराठ्यांवरती हात उचलू नका. गावखेड्यातल्या मराठ्यांना आणि शहरातल्या मराठ्यांना एकमेकाला साथ द्या. आपल्याला कुठं काय दंगली काढायचं नाही, त्यांच्या अंगावर जायचं नाही. पण ते जर एकजुटीनं मराठ्यांच्या अंगावर येणार असले तर आपण फक्त संरक्षण स्वतःच करण्यासाठी एकजुटीनं त्या त्रास होणाऱ्या मराठ्यांच्या बाजूने उभा राहा. तुमच्या राजकारणाला तिकडे काडी लागू द्या थोडे दिवस. जात सांभाळायचं बघा, जातीचे लेकरं सांभाळायचे बघा, जातीचे मुलं सांभाळायचे बघा, जातीच्या मुली मोठं करायचं बघा. जात जर संपली तर तुम्हाला आम्हाला काहीच किंमत राहणार नाही. म्हणून जात वाचवा. जातीच्या लोकांना मदत करा. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरू नका. एकमेकाच्या अंगावर जाऊन एकमेकाचे डोके मराठ्यांनी आता फोडायचे बंद करा. बांधावरचे भांडणं कमी करा. व्यसनापासून मराठ्यांनी आता लांब जा आणि शांत राहा. शांततेचं हे युद्ध आपल्याला जिंकायचंय. मी फक्त आणि फक्त या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मायबापावर लढतोय. माझं दुसरं काही स्वप्न नाही. माझ्या कुटुंबावरती उभा नांगर फिरलाय तरी मी विचार करत नाहीये. माझा बाप कुठे, माझी आई कुठे, माझा परिवार कुठे मला सांगता सुद्धा येत नाही. माझा परिवारच मी तुम्हाला मानलाय आणि माझं कुटुंबच तुम्हाला मानलंय. मी तुम्हाला दैवत मानलंय. तुमच्याशिवाय मला कोणी नाहीये. मी माझं सगळं आयुष्य तुम्हाला अर्पण केलंय. माझा शब्द आहे मायबापा हो तुम्हाला. मी कधीच तुमच्याशी गद्दारी नाही करणार. मी गद्दारीचा डाग घेऊन मरणार नाहीये. मी मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा तुमच्या पायावरच मोजणार आहे आणि इमानदार म्हणून तुमच्याच खांद्यावरती मशानभूमीकडे चालणार आहे. मी नाही गद्दारी करणार तुमच्याशी. वेळेप्रसंगी मला गोळ्या झेलाव्या लागल्या तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाहीये. मी नाही गद्दार होणार. मी नाही मॅनेज होणार.
या मायबाप समाजालाच एकदा मायबाप मी मानलाय तर मराठ्यांचे करोडोना लेकरं मोठे करण्यासाठी तुमचेच लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी सगळ्या दुश्मनी अंगावर घेतल्यात. सरकारही माझ्याच विरोधात आहे, विरोधी पक्षही माझ्या विरोधात आहे, सगळे ओबीसीचे नेते सुद्धा माझ्या विरोधात आहेत. मी काही वाईट करत नाहीये, तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी संघर्ष सुरू केलाय. माझ्या जीवाची माझ्या शरीराची पूर्ण चालणी झाली. मला 10 पायऱ्या जरी उतरायच्या असल्या तरी मला 2 लोकांचा आधार घ्यावा लागतो तरच उतरता येतंय. मला चढायचं असलं तरी 2 लोकांचा आधार घ्यायला लागतोय. मी माझ्या मरणाला भेट नाहीये मायबापाव. मी मरणच माझ्या समाजासमोर ठेवलंय. मी मरता नाही तुमच्या पायाशी इमानदारीनं मरणार आहे, पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी 1 इंच सुद्धा मागे सरकणार नाहीये. मला तुमच्याकडून काय अपेक्षा नाही. मला तुमचं काहीच नकोय. सरकारनं आणि विरोधी पक्षानं मला उघडा पाडायचा डाव टाकलाय. जातीवादाचा डाग मला लावायचा प्रयत्न केलाय. खोटे व्हिडिओ रेकॉर्डिंगची तयारी सरकारने चालवली. माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडून मला काही नको. फक्त आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला, मराठ्यांच्या लेकराच्या आणि या मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या मुलींची आणि मुलांची होणाऱ्या वेदना बघवत नाहीयेत मायबापाव. आरक्षणापायी आपले लेकर आत्महत्या करायला लागलेत, नोकरीपासून लांब राहायला लागलेत. माझी तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे, आपले गोरगरीब मराठ्यांचे तुमचे स्वतःचे लेकर आरक्षण मिळून मोठे होईपर्यंत फक्त मला खंबीर साथ आणि आशीर्वाद द्या. यांच्या छातीवर पाय घेऊन मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो. आपल्याला आता गरज आहे. आरक्षण असून त्यांनी रस्त्यावर उतरायची तयारी दाखवली. आपण आता कामाला महत्व देऊ नका. आपल्या लेकराला पिढ्यानं फारचं त्यांचं कल्याण होणार त्यांना आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर या. एकाही मराठ्यांनी घरी थांबू नका. पक्षाच्या नेत्यांकडून बोलू नका. पक्षाला जास्त ताकद देऊ नका. बाप हे जातीला माना, पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका. आपल्या जातीच्या बाजूने उभा राहा एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपली जात मोठी करा, आपल्या जातीचे लेकरा मोठे करा. एवढाच पण घेऊन मी रस्त्यावरती आहे. आज 10 महिन्यापासून एकाकी झुंज लढतोय. सगळ्या संकटाला सामोरं गेलोय. इतकी माझ्या शरीराचे हाल झालेत की कोणत्या दिवशी मी तुमच्यात आसन आणि कोणत्या दिवशी नसन हे मला सांगता येत नाहीये. माझी फक्त तुम्हाला विनंती आहे, या मराठ्यांच्या शक्तीवर आणि बळावर तुम्ही मला एकदा जरी ताकदीने दिसला तरी माझ्यात 100 हत्तीचं बळ येत आहे. हे आपलं माय लेकरांचं आतूट नातं झालंय आणि मी या समाजाला मायबाप मानलाय. हा समाज मोठं करणं एवढाच माझा उद्देश. मला काही नको. मला लागल ते सरकारने दिलं असतं, पण मी त्या समाजासाठी ठुकरून लावलाय. यांना किंमत सुद्धा या सरकारला आणि नेत्याला मी दिलेली नाही. कसला नेता आला तरी मी तुमच्यापेक्षा मोठी किंमत त्याला नाही देत. सगळ्यात मोठी किंमत या जगात माझ्याजवळ कोणाला असेल तर ती फक्त माझ्या मायबाप तुम्हाला मराठा समाजाला आहे. बाकीच्याला माझ्याजवळ किंमत नाहीये. माझ्या समाजाने फक्त माझ्या समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा एवढीच माझी तुमच्या पायाला हात लावून विनंती. स्वतःचा नातू मोठा व्हावा, स्वतःचा लेकरू मोठा व्हावा, स्वतःची मुलगी मोठी व्हावी, स्वतःची जात मोठी व्हावी. हेच फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना शिका आणि जात मोठी करू लागा. मी आहे तोपर्यंत मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मागे नाही हटणार. माझी जाता जाता तुम्हाला विनंती आहे, ज्या ज्या वेळेस हाक मारली जाईल त्या वेळेस ताकदीने समाजाच्या पाठीशी उभा राहा. कोणीही काम सांगू नका, बहाणे सांगू नका. एक दिवस काम बुडाल्याने काय होत नाही. कुणी जण तुम्ही काही असं म्हणताल, किती दिवस लढायचा आता. तुम्हाला सांगतो, कुठलाही लढा यशस्वी जर करायचा असला तर छत्रपती शिवरायांचे गुण आपल्याला घ्यावे लागणार आहेत, विचार घ्यावे लागणार आहेत.
आपण क्षत्रिय मराठीत सातत्यानं लढावं लागणार आहे. तुम्ही जर एकदा शेतात पेरलं तर 10 वर्षे पेरायची गरज नाही असं होत नाही. प्रत्येक वर्षी तुम्हाला पेरणी करावी लागणार आहे तरच तुमचे लेकरं जगणार आहेत. तसं सातत्यानं हा लढा लढावा लागणार आहे. सातत्यानं आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. सतत उठाव करावा लागणार आहे. त्यावेळेस आपण जिंकणार आहेत. त्याशिवाय आपण जिंकणार नाहीत. त्यामुळे एक दिवस तुमचं काम बुडाल्यामुळं जर माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर एक दिवस सगळ्यांनी काम बुडत जा. पण महिना 2 महिन्यातून ताकदीनं गरीब मराठ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत नोकरदार मराठ्यांपासून सगळ्या मराठ्यांनी एकत्र या आणि आपली शक्ती शांततेत एकजूट दाखवत जा. आपल्याला न्याय मिळवायचा, त्याशिवाय हटायचं नाहीये. माझा जाताना तुम्हाला शब्द आहे. काही जण तर डोकं लावायला लागलेत. काल हिंगोलीत, परभणीत, नांदेडमध्ये डोकं लावून राहिले. म्हणलं आपण काय करू, जर आपलं नाही ऐकलं बाबा आपण 288 पाडू. ते म्हणतात नाही मुंबईलाच चला एकदा. जायचं का? एकदाच आपण मुंबईला गेलो तर त्या जपानीच संपलं होतं मुंबईतलं. आणि आता जर जायचं ठरलं तर आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही. ओय बघा असे आपले पोट्टे कलाकार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईला नेत नाही. इकडं कोणकडं माईक आलाय आता. त्या मुंबईत मावशा येणे असंच केले माई फजिती. 17 ताळ्याच्या बिल्डिंगवरच जाऊन बसले. ते मुख्यमंत्री मला विचारतात हे कुठून गेले. म्हणलं मला नाही माहित. तुम्ही तुमचंच बघा कुंकून गेले ती. येणे इतकी फजिती केली तिथं. काही काही तर त्या हॉटेल पुढंच बसली. ते म्हणले VIP हॉटेल आहे, VIP रस्ता, इथं बसू नका. मग तर भातच शिजत बसली. 1.5 घंटा झाला त्याचा भातच शिजायचा व्हायना. एक जण त्या मंत्र्याच्या लाईनला गेलं. ते म्हणले इथं अतिदक्षता विभाग आहे बाबा. ह्यो इथं कोणचा कोण झोन आहे. त्याला झोन फिन काही कळत नव्हतं. माझ्यासारखंच होतं ते. त्याला झोन फिन काही कळत नव्हतं. ते म्हणले इथं नाही बसतायत. मग तर डांबरावरच आंघोळ सुरू केली त्यांनी. फेस लवलो 2 घंटे झाले तरी आंघोळ संपाना. सगळे वाहतूक बंद. मी सांगितलं होतं त्यांना तुम्ही छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांचा नाराजी आणि रोष अंगावर घेऊ नका. मराठे तुम्हाला जेरी सांडल्याशिवाय सोडायचे नाही. आणि आता जर का बाबा मराठे मुंबईला आले रे, मला नाही वाटत हे मोकळे माघारी येते ना आता म्हणून. ठरवू आपण. आपला पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात आपल्या आणखीन 3-4 टप्पे होणार आहेत. आपण सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेणार आहेत. कारण ज्या समाजाला मायबाप म्हणलं त्यांना न विचारता कधीच काम नाही करायचं. म्हणून 5 टप्पे आणखीन 3 टप्पे राहिलेत. पटापट मी सगळ्या रॅल्या उरकून घेतो. आपण ठरवू 288 उभा करायचे का पाडायचे. आता माझी सगळ्यांना शेवटची विनंती, एकजूट राहा, एकमेकाला साथ द्या. आरक्षण घ्यायचं तर ओबीसीतूनच घ्यायचंय. मराठा आणि कुणबी एकच आहे, याच्यातूनच घ्यायचं. माझा शब्द आहे तुम्हाला. वेळे प्रसंगी सरकारने मला गोळ्या जरी घातल्या, माझं बलिदान जरी मला द्यायची वेळ आली, तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही मागं हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद दादा.